गुरुजी आणि शिष्यांचा विश्वास. एका प्रसन्न अशा जंगलाच्या कडेला एक संत त्याच्या आश्रमात राहत होता. त्याला आश्रमात अनेक शिष्य शिक्षण घेत होते. तो केवळ वेद आणि शास्त्र शिकवायचा नाही, तर जीवनाचे खरे तत्त्वज्ञानही शिकवायचा. त्याच्या शिष्यांमध्ये राम हा अतिशय प्रामाणिक आणि मेहनती शिष्य होता. तो गुरुजींवर निस्सीम विश्वास ठेवत असे. त्याला वाटायचं की गुरुजींनी सांगितली तीच गोष्ट खरी गोष्ट असते आणि त्यांच्या शब्दांवर कोणतीही शंका घ्यायची नाही. गुरुजींची परीक्षा. एके दिवशी गुरुजींनी सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, तुम्हाला एक छोटीशी परीक्षा घ्यायची आहे. तुम्ही सगळे जंगलात जा आणि असे ठिकाण शोधा जिथे कोणीही पाहत नाही. तिथे या फळांना खा आणि परत या. सगळे शिष्य जंगलात गेले आणि त्यांनी आपापल्या सोयीनुसार जागा शोधली. कोणी गुहेत जाऊन फळ खाल्ले, कोणी झाडांमध्ये लपून खाल्ले, तर कोणी रात्रीच्या अंधारात फळ खाल्ले. काही वेळाने सर्व शिष्य परत आले आणि सांगू लागले की त्यांनी गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कोणीही पाहत नाही अशा ठिकाणी फळ खाल्ले. पण राम मात्र हातात फळ घेऊन परत आला. त्याने फळ खाल्ले नव्हते. गुरुजींनी विचारले, राम, तू कोणीही पाहत नाही अशी जागा सापडली नाही का? रामने नम्रपणे उत्तर दिले, गुरुजी, मी जिथे जिथे गेलो तिथे मला जाणवले की माझे स्वतःचे डोळे मला पाहत आहेत. माझे मन मला पाहत आहे. माझ्या अंतरात्म्याला मी लपवू शकलो नाही. मग मी कुठेही एकटा कसा? म्हणून मी फळ खाल्ले नाही. गुरुजींचा आनंद आणि शिकवण. गुरुजी हे ऐकून प्रसन्न झाले आणि म्हणाले, राम, तू खरी गोष्ट समजलीस. खरे ज्ञान हे बाहेरील जगाला लपवण्यासाठी नसते, तर आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहण्यासाठी असते. जो स्वतःशी प्रामाणिक राहतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. हे ऐकून सर्व शिष्यांना कळले की खरं तत्त्वज्ञान म्हणजे बाहेरच्या नियमांवर नाही, तर आपल्या स्वतःच्या प्रामाणिकतेवर अवलंबून असते. कथेची शिकवण. सत्य आणि प्रामाणिकता हीच खरी संपत्ती आहे. खरा आत्मविश्वास हा बाहेरील जगावर नाही, तर आपल्या मनावर असतो. जो स्वतःशी प्रामाणिक राहतो तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. ही कथा आपल्याला शिकवते की विश्वास हा केवळ दुसऱ्यांवर ठेवायचा नसतो, तर स्वतःच्या अंतरात्म्यावरही असावा लागतो.